आज खूप सुंदर असं सकाळी वातावरण झालं होतं पावसाचं पूर्ण आणि मोगऱ्याच्या झाडाला मस्त अशा कळ्या आल्या होत्या 2. त्यामुळं खूप जास्त छान वाटत होतं. तर सगळ्यात अगोदर मी भाजी बनवायला घेतली, कारण आज ह्यांना लवकर जायचं होतं ऑफिसला आणि काव्यालाही स्कूलला जायचं होतं. गाजर आणि वांगं या दोन्हींची मिक्स भाजी बनवणार होते. त्यासाठी कढईमध्ये अगोदर मस्त 2 चमचे तेल टाकायचं, जिरं टाकून घ्यायचं. जिरं चांगलं फुलल्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा आणि टमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा. आता टमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे मी मीठ टाकून घेतलं आहे. चांगलं टमॅटो सॉफ्ट व्हायला हवं, म्हणजे भाजी खूप जास्त टेस्टी लागते. त्यानंतर घरातील साठवणीतील काळे तिखट, कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून घेतले आहेत मी आणि नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हे सर्व मसाला व्यवस्थित चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा आणि जे आपण वांगं आणि गाजर कट करून घेतलं होतं ते स्वच्छ धुवून मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2-3 मिनटं चांगलं वाफेवरती ठेवून द्यायचं. त्यानंतर लगेच याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं, सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरजेनुसार पाणी टाकायचं. खूप जास्त पातळ ही भाजी अजिबात छान लागत नाही, त्यामुळे अशी सरबरीतच खूप जास्त टेस्टी लागते. नक्की एकदा बनवून पहा आणि माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.